सभा विचारांचीच होईल. ज्यांचे कपडे फाडले त्यांना असं वाटतं, खोक्यावाल्यांना, की आपल्याला टोमणे मारतात. परंतु ही सभा विचारांचीच होईल, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची होईल. ही संभाजीनगर शिवसेना प्रमुखांच्या विचाराचंच आहे आणि आजच्या उद्धवजींच्या सभेच्या माध्यमातून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. गणेश नाईक असं म्हणतायत की जो हंगामाचा पैसा कमवलाय तो एक दिवस त्यांचा टांगापलटी करू आणि ते जेलमध्ये जाईल. हे सत्यच आहे. जेलमध्ये जाण्याच्या भीतीनंच यांनी गद्दारी केलेली आहे. त्यामुळे हे काय असत्य बोलले गणेश नाईक अशातला काही भाग नाही. जेलमध्ये जाण्याच्या भीतीनंच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, नाही तर त्या झाल्याच नसत्या. अण्णामलाई भाजपचे प्रचारक आहेत मुंबईमध्ये, ते असं म्हणाले की बॉम्बे इज नॉट सिटी ऑफ महाराष्ट्र. हे भारतीय जनता पार्टी मागच्या महिन्यात जसा केंद्रीय मंत्री आला होता, IIT बॉम्बे चांगलं झालं याचं मुंबई झालं नाही म्हटला होता. मध्ये कोणीतरी एक आलं होतं, ते म्हणे की हे मराठी नाही तर गुजरात यांचं शहर आहे म्हणे. आता अण्णा आम्हालाही म्हणतात, जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, की बॉम्बे इज नॉट ओनली फ्रॉम महाराष्ट्र, इट्स फॉर. मला असं वाटतं मुंबई ही महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राला मिळावी म्हणून त्याच्यासाठी 106 हुतात्मे झालेले. त्यामुळे मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला ही मराठी माणसाची राहू द्यायची नाही, हे अण्णामलाईच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा बाहेर आलेलं. बदलापूर अत्याचार घटनेतला जो आरोपी आहे त्याला सुकृत उमेदवार केले पाहिजे. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीनं माया बहिणीची, आई बहिणींची इज्जत लुटणाऱ्या लोकांना संरक्षण भारतीय जनता पार्टी देते, हे या आपटेंच्या स्वीकृत नगरसेवकाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं बदलापूरच्या शाळेमध्ये छोट्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता, नंतर त्याचं एन्काउंटर झालं होतं. त्या आपटेंना 44 दिवस गायब होते, 2 दिवसात त्यांना जामीन झाला होता. त्यांना आता स्वीकृत नगरसेवक भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे, जे अशा घाणेरड्या आरोपातले सहआरोपी आहे. मग भारतीय जनता पार्टी अशा आरोपींना आणि अशा प्रकाराला प्रोत्साहन देते असं स्पष्ट होतं. भाजप सोबत असलेल्या शिवसेनेला अचानक सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवार गटाची साथ मिळाल्यानंतर अंबरनाथ येथे भाजपचं सत्तेचं स्वप्न दूर केलं नाही शिवसेनेने. मला असं वाटतं आता हे यांचीच अडवतात आणि यांचीच जिरवतात. आपल्याला जसं पाणी अडवा पाणी जिरवा अशी योजना आहे, तशी आता हे एकमेकांची अडवणार आणि एकमेकांची जिरवणार अशा कामाला हे लागलेले सगळेच दिसतात. कुठं कोण याची अडवतो आणि कुठं कोण त्याची जिरवतो, एवढेच प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहे. ठाण्यातील खोट्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा अहवाल माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची विशेष तपास पथकाची शिफारस. हे पण तपास पथक त्यांचंच, पोलीस त्यांचंच, अधिकारी त्यांचेच. त्याच्यामुळे अशा खोट्या गोष्टी तर होतातच आहे, या खोट्या गोष्टी करणारच आहे. त्यामुळे सत्तेचा मिसयूज, होम मिनिस्ट्रीचा मिसयूज सरकार तर करतच. हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल असं ओवेसी म्हणतात. मला वाटतं हे दिवा स्वप्न आहे ओवेसींचं, असं कदापि होणार नाही.